आलोय पाटील साहेबांच्या शेताला. हॅलो नमस्कार, माझं नाव आहे चेतन सावंत. आम्ही सध्या आता 3 विहिरी एका ठिकाणी 3 विहिरी आहेत. त्या 3 विहिरी एक पवायची, एक प्यायची, एक शेताला पाणी पाजायची, अशा 3 आहेत. तिथं चालू साप आणलेला आहे ना धामीर. आता सगळी पोचलेले आहेत लोकेशनला. जिलेबी ए दामीन सोडतो तुझ्या नंतर ब्लॉक करा आपण बा. इथं आमचे गार्ड आहे त्यांनी आणि त्यांचं सगळं लोकेशन दाखवत आहेत. हे आता हे जमले बरोबर आहे, याला जमले या. मस्तपैकी भात बी त्यात करणार आहे. मॅगी मॅगी प्लॅन मध्ये जरा चेंज आहे, मॅगी करणार आहे. आणि इकडे डाव घंटाला एवढ्या लांब विहिरीत उतरायला काय पाहिजे त्यात. डाव घंटाला इथं विहिरीत उतरायला येत नाही, का? त्यामुळे परत झाला. ए नाही रे नाही. त्याला घेऊन बसलाय. आता मुश्किल गडी चालू झालेली आहे. आता दुसरा लेवल आलेला आहे, सगळ्यांना पार करायचा आहे यो लेवल. आता हे नेक्स्ट लेवलचं मिशन आलेलं आहे. एवढं सगळं शेतातनं आल्यावर इथं लागलेलं आहे आम्हाला एक विहीर. पण कोणाला काय आवडलेलं नाही आहे विहीर, त्यामुळे रिटर्न चाललेला आहे. प्लॅन आता दुसरं चेंज झालाय लागेल, जायला पोरगावला. प्लॅन मध्ये जरा सारखं चेंज आले. हे एक आयलंड असल्यासारखं आहे, तिथं आम्ही प्रत्येक स्पॉट विजिट करत आहे. आता त्या लोकेशन आम्हाला काय आवडलेलं नाही आहे, त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला चाललेलो आहे. पर्शांकड्यांच्या विहिरीवर बोरगावला जाणार आहे आता आम्ही. चला तर बघूया पुढचं डेस्टिनेशन. आता आमचे सगळे मेंबर थांबलेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी. सक्सेसफुली गाडीवर आणलेली आहे. सारखा फ्रीज आणलेला आहे. नाश्ता चालू झालेला आहे. कचरा करू नका, सगळी रेकॉर्डिंग ठेवा. कचरा टीम पण कचरा रेकॉर्डिंग ठेवा सगळं. पहिली सुरुवात केलेला आहे गुंडू सरांनी.
इथं एंटरटेनमेंट चालू आहे आणि ऑडियन्स बघत आहेत. कसलं मारलेली. हुप्पा हुइया. आज कुछ तूफानी करते हैं. निवांत त्यानं बाल्कनीत बसलेला आहे. आता पळून आला इलम, त्यामुळे लई ताण लागला त्याला आणि भुका पण लागल्यात. रोजा का ठेवला नाही त्यानं. आता मी चूल करणार आहे. त्यासाठी चूल करण्यासाठी पहिलं बेस आहे दगड गोळा करायचं. त्यामुळे पहिला आता दगड गोळा करून त्यावर पातेलं ठेवून मग तापवाल घेणार आहे. चला आता प्रोसेस बघा. आता बेस तयार झालेला आहे तापवायचा. चूलचा बेस तयार झालेला आहे. आता जाळ करायचा आणि तापवाय नुसता. भांड्यासाठी भांडं धुवून येत आहे. आता धुवून झाल्यावर माती लावायला लागते. अशा तऱ्हेने क्रिकेट चालू आहे. पाण्यात क्रिकेट. ए भाई कॅच सोडलास. A few moments later, 2,000 years later. अशा तऱ्हेने पेटलेला आहे चूल. अशा तऱ्हेने आईन्स्टाईननं शोध लावलेला आहे. चाकू नसल्यामुळं डायरेक्ट किल्लीनं कटिंग चालू आहे. क्रिकेट चालू आहे. पाण्यात क्रिकेट. ए भाई कॅच सोडलास. नारळच्या झाडावर चढण्यासाठी जुगाड चालू आहे. काहीतरी जुगाड करत आहेत. अशा तऱ्हेने इथं काहीतरी जुगाड तयार झालेला आहे. आता बघूया यांनी कसं वर चढतात. अशा तऱ्हेने नारळ काढायला चालू आहे. पण काय सक्सेस झालेलं नाही आहे. आता आम्ही जेवायला बसणार आहे. मॅगी तयार करायला घ्यायची आहे. ते काय सक्सेस झालं नाही नारळ काढायचं. बॉक्स आलेला आता दंगा धडकस. सगळी वाट बघत होती बॉक्स साठी. जेवना Mix by DJ Ajay.
फायनली मॅगी तयार झालेली आहे. ती सगळी रेडी होत आहेत. पहिला टोल आहे इथं, चमचा घ्यायला लागते, मग प्लेट घ्यायचं. नाश्ता फायनली रेडी झालेला आहे. चार लोग क्या कहेंगे? आखिर ये चार लोग है कौन? हकीकत तो ये है कि ये चार लोग कभी सामने आते ही नहीं. एक पुरानी फिल्म का गाना है, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम ही है कहना. अगर आप कामयाब हो गए तो कहेंगे किस्मत अच्छी थी, और अगर आप नाकाम हो गए तो कहेंगे हमें तो पहले से ही पता था. और अगर आप कुछ नहीं करेंगे तो कहेंगे निकम्मा है साला. जब हर हाल में उन्हें कुछ कहना ही है तो क्यों ना वो किया जाए जिससे हमें खुशी मिलती हो. तो नज़रिया बदलो और अपनी ज़िंदगी का कंट्रोल दूसरों के हाथ में ना दो, क्योंकि लोग आपके बारे में उतना नहीं सोचते जितना आप डरते हो. उनकी चर्चा सिर्फ 2 दिन की रहेगी और आपका पछतावा पूरे ज़िंदगी भर का. बाय.